बातमी आहे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची। शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा झाली, मात्र अंमलबजावणीसाठी सरकारला सुबुद्धी येवो असं शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। ते शेगावमध्ये बोलत होते। कर्जमुक्ती झाली नाही तर राज्यात भूकंप अटळ असल्याचंही उद्धव ठाकरे म्हणतात। त्याचबरोबर मध्यावधी निवडणुकांवरूनही त्यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावलाय। शिवसेना मुख्यमंत्र्यांचे मनसुबे पूर्ण होऊ देणार नाही, मध्यावधीची भाषा करणाऱ्यांकडे खूप पैसे आहेत, त्यांनी हा पैसा शेतकऱ्यांना द्यावा असंही उद्धव ठाकरे म्हणतात। जिल्हा बँकांवरूनही त्यांनी विरोधकांवरती हल्ला चढवला। तर मध्यावधी निवडणुका आणि जिल्हा बँकांवरती बोलताना उद्धव ठाकरे काय म्हणतात आपण पाहूयात। मी परत येथे आलो ते एवढ्यासाठी की सरकारने कर्जमुक्तीची घोषणा केलेली आहे, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची घोषणा केलेली आहे। मग तुम्ही म्हणाल तत्वता केले का आणखीन काय केले, तर मी महाराजांच्या चरणी हीच प्रार्थना करायला आलेलो आहे की घोषणा तर झालेली आहे, तिची संपूर्ण अंमलबजावणी करण्याएवढी ताकद आणि सुबुद्धी या सरकारला द्या की जेणेकरून माझ्या महाराष्ट्रामधला सर्व शेतकरी हा पुन्हा एकदा सुखाने, समाधानाने आणि आनंदाने आपलं आयुष्य जगू शकेल। आपण मध्यवर्ती निवडणुकीसाठी तयार आहे। मला वाटतं त्यांना कर्जमुक्तीच्या विषयाला फाटा द्यायचं की काय, म्हणून त्यांनी मध्यावधीचं हे काढलेलं आहे। मध्यावधीची तयारी असेल तर तो पैसा जो तुमच्याकडे आहे तो शेतकऱ्याला द्या ना, मध्यावधीची गरज लागणार नाही। मध्यावधीला तयार आहात म्हणजे तुमच्याकडे पैसा बक्कळ आहे, तो बक्कळ असलेला पैसा शेतकऱ्याला द्या, त्याचा सातबारा कोरा करा, त्याला कोणताही निकष लावू नका। आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो, दिलेलाच आहे। पण मला आता अशी भीती वाटते की शेतकऱ्याला कर्जमुक्त न करता या विषयाला कुठेतरी फाटा देण्यासाठी आम्हाला उचकवणं, मग मध्यावधीची घोषणा करणं म्हणजे कर्जमुक्तीची हातातोंडाशी आली ती पुढे नेणं। अर्थात आम्ही आता तरी जोपर्यंत कर्जमुक्त शेतकऱ्याला करत नाही तोपर्यंत मुख्यमंत्र्यांचे मनसुबे काय आम्ही खरे होऊ देत नाही। सर, भूकंप कधी होणार आहे सर? भूकंप जर तुम्ही कर्जमुक्त केलं नाही तर भूकंप होणार, कारण तो विषय जमिनीशी, भूमातेशी निगडीत आहे। जिल्हा बँकांचा एक प्रश्न मोठा बिकट आहे, कारण नोटबंदीनंतर जिल्हा बँकांना टाळी मारली गेलेली आहे। या बँकेतनं काही गैरव्यवहार होऊ शकतील किंवा झाले असं एक संशय व्यक्त करून जिल्हा बँकेने टाळी मारली गेली। आता प्रश्न असा आहे की त्या जिल्हा बँकेकडे जो सगळा पैसा गोळा झालेला त्याचं करायचं काय, त्याहीबद्दल सरकारशी आमची बोलणी सुरू आहेत। कारण नाही म्हटलं तरी एक ग्रामीण अर्थव्यवस्थेचा हा कणा आहे। ज्यांनी गुन्हे केले असतील त्या गुन्हेगारांवरती आरोप ठेवून तुम्ही त्यांना जी काही शिक्षा असेल ती द्या, पण याचा अर्थ संपूर्ण व्यवस्था मोडून टाकणं हे काही योग्य नाही।